हाय गाईस, सुरेखा शिंदे ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज बनवते पेढी माशाचं कालवण। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। पेढी माशाचं कालवण। हे बघा, हे पेढी मासे मी आणले होते, ह्याचे मी आता कालवण बनवते आहे। हे खूप टेस्टी लागतं। तर गाईज, आपण हे कालवणासाठी साहित्य घेतलेलं आहे। एक मोठा चिरून घेतलेला कांदा, ओलं खोबरं, मालवणी मसाला पोटेचा आहे तो, आणि 2 टोमॅटो मोठे, 4 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची 5 ते 6 पानं, आणि ही आमसूल कोकम, आणि हे आहे कोथिंबीर, आणि हे लसणाच्या पाकळ्या 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। आणि हे मी काय केलं होतं, धने, जिरं आणि अख्खे धने आणि जिरं आणि लाल मिरची आपली तिखटवाली, आणि ते मी पाण्यामध्ये भिजत ठेवलं त्याला 1 तासभर। हां, तर हे बघा, हे असं आता एक मस्त आता वाटणामध्ये आपल्याला वापरायचं आहे। बघा कशी भिजून मस्त झाली, नरम झाले ते दाणे आता धन्याचे। तर हे आपल्याला ह्या वाटणामध्ये आता वापरायचं आहे। तर गाईज, आपण आता काय करूया, ह्या सर्व कांदा, टोमॅटो, ओलं खोबरं, ह्या सर्व आणि ह्याचं धन्याचं हे सर्व आपण वाटण करून रेडी करूया कालवणासाठी। आणि गाईज, हे आपले मसाले। तर गाईज, आपण सगळ्यात आधी घेऊया याच्यात कांदा, टोमॅटो, लसूण, ओलं खोबरं आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरची। थोडा कढीपत्ता आपण ठेवूया फोडणी करता। आणि आता गाईस, घेऊया आपण कोथिंबीर। थोडी कोथिंबीर आपण वरून टाकायला ठेवूया। मी हा कोथिंबीरीचा ना देठ पण घेत आहे, मस्त लागतो हा वाटणामध्ये मच्छीच्या। आणि आता आपण घेऊया जे भिजवलेले धने होते ना, हे तर ते आपण आता ह्या वाटणामध्ये घेऊया। थोडं पाणीही त्याच्यात गेलं तरी चालेल। आता आपण ह्या सर्वाचं काय करूया, वाटण करून घेऊया। बारीक एकदम फाईन पेस्ट करायची आहे आपल्याला, ते आपण रेडी करून घेऊया। हे बघा गाईज, आपली फाईन पेस्ट रेडी झालेली आहे। आता आपण काय करूया, कालवणाची तयारी करूया, कालवण फोडणीला देऊया। बघा, मस्त एकदम पेस्ट झालेली आहे, छान एकदम बारीक, रंग छान आलेला आहे। आता आपण ह्याला फोडणी देऊया। तर गाईज, मी आता घेत आहे हे राईचं तेल। ही फिश आहे ना, राईच्या तेलामध्येच बनवायची, खूप टेस्टी लागते। राईचं तेल टाकून झालेलं आहे। तर गाईज, आपलं हे राईचं तेल गरम झालेलं आहे। याला चांगलं गरम करून घ्यायचं असतं, कच्च्या तेलामध्ये फोडणी द्यायची नसते, नाहीतर ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो। तर मी हे तेल आहे ना, जे चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेलं आहे। आता मी ह्यामध्ये टाकत आहे सगळ्यात पहिलं टोमॅटो। एक टोमॅटो मी छोटा ठेवला होता फोडणीसाठी, थोडासा अर्धा टोमॅटो। आणि त्यानंतर मी टाकत आहे कढीपत्ता। आणि आता आपण हे परतून घेऊया। हे छान परतून झालेलं आहे। आता आपण तसंच यामध्ये काय टाकूया, आपला हा मसाला जो आपण वाटून घेतलेला आहे, आपलं वाटण। आता ह्याला पण चांगलं बारीक गॅसवरती त्याला परतून घ्यायचा आहे मसाला हा, कारण हा आपला कच्चा मसाला आहे। तर कच्चा मसाला असल्या कारणाने ह्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। आता याला आपण 5 मिनिटं हे परतून घेऊया। आता याला आपण चांगलं परतून घेतलेलं आहे। आता आपण काय करूया गाईस, आपण जो मालवणी मसाला घेतला होता ना, तो आपण ह्यामध्ये टाकूया। ह्यालाही परतून घेऊया।
आपण वाटणामध्ये 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, तर त्याप्रमाणे त्या हिशोबाने तुमच्या जेवढं तुम्ही तिखट खाता ना त्याप्रमाणे तुम्ही ह्याचं प्रमाण घ्या मालवणी मसाल्याचं. मी थोडं तिखट मला पाहिजे, कारण फिश आणि म्हणजे नॉनव्हेज जे असतं ना ते आम्ही थोडं तिखटच बनवतो. आता याला थोडं परतून घेऊया. तर गाईज मी ह्यामध्ये टाकत आहे आता हळद टाकून घेऊया. आता जास्त कुठले मसाले आपल्याला ह्यामध्ये टाकायचे नाही आहे. मालवणी मसाला टाकला, त्याच्यामध्ये गरम मसाला सगळा असतो मिक्स, धने आणि आपण जिरे हे सगळं पाण्यामध्ये भिजून आपण त्या वाटणामध्ये वापरलेलं आहे. तर आता मसाले कुठले ह्याच्यात जाणार नाही आहेत, फक्त आता मीठ टाकायचं राहिलेलं आहे. तर गाईज आपण ह्यामध्ये टाकत आहोत हे आपण जे वाटण केलं होतं ना त्याचं पाणी आपण हे टाकत आहोत या रश्श्यामध्ये. बस इतकंच पाणी घ्यायचं आहे, जास्त पाणी घ्यायची गरज नाही. जास्त हे कालवण आपल्याला पातळ करायचं नाही आहे. हे कालवण आपल्याला थोडंसं जास्त पातळ नाही, जास्त घट नाही, मीडियम ठेवायचं आहे. आता ह्याला करून घेऊया मिक्स. हे बघा इतकंच पातळ पाहिजे आणि अजून हे थोडं आटणार आहे. आता आपण याच्यात फिश टाकायचे आहे. जेव्हा हे बॉईल होईल ना, कड येलेला ह्या कालवणाला, तेव्हा आपल्याला याच्यामध्ये फिश टाकायचे आहे. जे पेडी फिश आपलं आहे ते आपल्याला टाकायचं आहे. तर गाईज बघा आपल्या कालवणाला उकळी आलेली आहे, छान प्रकारे उकळी आलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया मीठ. मीठ आपल्याला 2 चमचे टाकायचं आहे. बस झालं, इतकं बस झालं. आता गाईज आपल्याला टाकायचं आहे आमसूल म्हणजे कोकम. 7 ते 8 कोकम ह्याच्यात आपल्याला टाकायचे आहे, कारण मासा म्हटला तर आपल्याला त्याच्यात आंबट टाकण्याची गरज आहे. आता याला छान उकळी येऊ दे 2 ते 3 मिनिटं, मग आपण ह्याच्यात मासे सोडूया. तर गाईज बघा आपल्या ह्या कालवणाला उकळी आलेली आहे, छान उकळी आलेली आहे. आता गॅस थोडी स्लो करूया. आणि गाईज आता आपण काय करूया, हे जे मासे आहेत ना हे आपण ह्याच्यामध्ये आता ठेवायचे आहेत. आणि मासे जेव्हा आपण टाकतो ना त्यानंतर आपल्याला ह्याच्यात चमचा फिरवायचा नाही आहे, कारण काय होतात हे मासे तुटतात आणि मग सर्व ते रश्श्यामध्ये आपल्या या ग्रेव्हीमध्ये ते कालवण म्हणजे ते आपल्या कालवणामध्ये ते काटे सगळे येतील. हे मासे हे तुटले नाही पाहिजेत. बघा आपल्या कालवणाला छान प्रकारे उकळी आलेली आहे. आता आपण ह्यामध्ये टाकूया ही कोथिंबीर. गाईज ह्या माशांमध्ये ना ओमेगा 3 भरपूर प्रमाणामध्ये असतं, तर हे मासे खायचे. यात ना काटा असतो, खूप काटा असतो, खूप सांभाळून खायला लागतं. लहान मुलांना हे देऊ नका हे मासे, आणि मोठ्यांनीही हे सांभाळून खा मासे, कारण ह्याच्यात ना खूप बारीक बारीक काटे असतात. पण खायला हा मासा इतका टेस्टी असतो ना, खूप छान असतो. तर गाईज बघा आपलं हे कालवण रेडी झालेलं आहे. वाव काय छान रंग आलेला आहे बघा, मस्त एकदम सुंदर. आता हे खूप चविष्ट. थोडीशी कोथिंबीर होती वरून टाक. हे बघा गाईज हे ना कालवण बघा हे इतकं, हे बघा इतकं पातळ, जास्त पातळ नाही पाहिजे आणि जास्त घटही नाही पाहिजे, इतकं पाहिजे. आणि हे आपण ना इंद्रायणी राईस बरोबर ह्याला खायचं आहे. खूप टेस्टी लागतं. ह्याच्यात ओमेगा 3 आहे भरपूर प्रमाणात, तर हे खायचं आपण. आणि हे फिश आहे ना ह्याला मी चमचा लावत नाही ना, तर हे तुटणार मासे याच्यात, मग ह्याला अलगद काढायचं असतं. तर गाईज बघा आपलं हे मस्त रेडी झालेलं आहे. आता मी जेवायला घेते. तर गाईज बघा आपली ही रेसिपी झालेली आहे रेडी. आता हे कालवण जे आहे मी बनवलं जे पेडी माशांचं, हे तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.